सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. अध्यात्माच्या आणि दैवी शक्तीच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबांचे पेव फुटलेले असतानाच आता संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण येथील एका स्वयंघोषित गडगे महाराज याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. या भोंदू बाबाकडे लोकांचे आर्थिक आणि मानसिक शोषण होत आहे, त्याच्यावरती तातडीनं फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी अनिसनं जिल्हाधिकारी आणि संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे आता संगमनेरमध्ये देखील अशोक खरातच्या भोंदूगिरीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वडगाव पाण इथे दत्तधाम सरकार या नावानं एक आश्रम चालवला जातो. या आश्रमामध्ये स्वतःला गडगे महाराज म्हणून घेणारा एक व्यक्ती वास्तव्यास आहे. या बाबाकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना तो आजार बरे करण्याचे दावे करतोय आणि लोकांवर फसवे उपचार करतोय असा आरोप निवेदनामध्ये करण्यात आलाय. या आश्रमामध्ये मोठ्या प्रमाणावरती स्त्री पुरुषांची वर्दळ असते आणि अनेक जण तिथे मुक्कामाला देखील थांबतात. महाराष्ट्र अनिशच्या वतीनं ॲडव्होकेट रंजना गवांदे, अशोक गवांदे, प्रशांत पाणसरे आणि अमोल खरात यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली आहे. त्यांच्या मते अध्यात्माच्या नावाखाली बाबा येणाऱ्या भक्तांकडनं मोठी रक्कम उकळतोय. या बाबानं परिसरामध्ये आपली दहशत देखील निर्माण केली आहे. त्यामुळे फसवणूक झालेले शेकडो लोक तोंडी तक्रार करत असले तरी देखील भीतीपोटी कोणीही लेखी तक्रार करण्यास पुढे येत नाहीये. कोणताही वैद्यकीय आधार नसताना लोकांना औषध उपचार देऊन त्यांच्या जीवाशी खेळलं जात आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचा पाठपुरावा 2020 पासनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडनं सुरू आहे. वारंवार तोंडी सूचना देऊन देखील पोलीस प्रशासनानं अद्याप देखील कोणतीही ठोस कारवाई केली नाहीये असा आरोप निवेदनात करण्यात आलाय. त्यामुळे शासकीय यंत्रणेच्या भूमिकेबद्दल देखील जनतेमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण होतीये. भविष्यात हे प्रकरण गंभीर वळण घेऊ शकतं असा इशारा देखील देण्यात आलाय. दत्तधाम सरकार ही दुसरी खरात फाईल होऊ नये यासाठी अनिसनं महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा विरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम, भारतीय न्याय संहिता कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आता या गंभीर तक्रारीनंतर संगमनेर पोलीस प्रशासन या भोंदू बाबावरती काय कारवाई करतंय याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. आम्ही जनप्रबोधनासाठी आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत. मात्र या भोंदूगिरीचा तातडीनं बिमोट करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात सध्या खरात फाईल म्हणजे खरात बाबा, त्याच्यानंतर वैद्य, चाकणला एक दत्ताच्या नावावर भोंदूगिरी करणारा आणखी एक बाबा, अशा वेगवेगळ्या बाबांचे पेव फुटले. आणि आपल्या जवळच संगमनेर तालुक्यामध्ये दत्तधाम सरकार म्हणजे तो गडगे बाबा अशाच प्रकारची भोंदूगिरी अनेक वर्ष झाले करत आहे. तिथे प्रत्यक्ष मी 2 वेळा जाऊन आले. काही स्त्रियांच्या मुलाखती तिथे घेतल्या आणि जाहिरातीचे त्यांचे पत्रक पण आहेत. आणि ज्या लोकांची जी लूट चालली आहे अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. आणि अशा परिस्थितीत 2020 पासून आम्ही ह्या प्रकरणाचा मागोवा घेतोय आणि त्याच्यासाठी पाठपुरावा सातत्याने चालू आहे. परंतु ह्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या बदल्या, नवीन येणाऱ्या अधिकाऱ्याला ते समजून घेईपर्यंत जाणारा वेळ, याच्यामुळे हे प्रकरण खरं तर इतकं मागे राहिलं. आणि बाबाची ताकद किंवा बाबाचं प्रस्थ हे जास्त फोफावलं आहे. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ही पाहता ह्या
दत्तधाम सरकारने जी लोकांची पिळवणूक चाललेली आहे, जे शोषण सुरू आहे, ते त्वरित बंद व्हावं आणि त्याच्यावर जादूटोना विरोधी कायद्याच्या अंतर्गत ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट, बोगस डॉक्टर्स ऍक्ट ह्या सगळ्या कायद्यांच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही निवेदनामध्ये केलेली आहे. मात्र या भोंदूगिरीचं तातडीनं बिमोड करणं गरजेचं आहे. शावी शेख, C24 तास, संगमनेर. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा.